कशा आहात? बरे आहेत का? या चहा प्यायला. चहा पित आहे मी. मण्याको आणलेले आहेत. मण्याको खाते. चहा चपाती खाते. सकाळ झाली आमची. मुलाची सकाळ झाली अजून गाडून झोपलाय. एवढं सुट्टी आहे ना शाळेला आज. झोपून घेतलाय आणि थकलाय पण खूप. 2-3 दिवस व्हिडिओ बनवले नाही मी. माझी तब्येत बरी नव्हती म्हणून. आजपासून सुरुवात करूया. ते खूप काय करायचं नाहीये. काल सोमवार होता, तर कालचं सगळं जेवण तसंच राहिलेलं आहे. काका बोलले काय करू नको. काकाने अंकल खीर केली होती काल. मेथीची भाजी, डाळ, भात सगळं केलं होतं. सगळं जेवण तसंच उरलं. मग आता राहिले 2 नॉनव्हेजवाले, त्यांना अंडी आणलेले. मी काय श्रावण पाळत नाही. माझ्या पोराला पण पाळायला लावलं नाही श्रावण. खायचं प्यायचं मस्त राहायचं पाण्या पावसात. शरीराला गरज असते खूप खायची प्यायची. आणि नॉनव्हेज कसं थंडीतच खावा, जरा हातपाय वगैरे निरोगी राहतात मस्त. आणि श्रावण महिन्यात आणि उन्हाळ्यात नाही खा. उन्हाळ्यात मस्त पालेभाज्या वगैरे खावा. नको मी डब्यावाला पाळत नाही श्रावण. ते मारवाडी येतेच श्रावण पाळतात, त्यांचं पण आता सुटल. तर त्यांच्यासाठी शेवभाजी करणार आहे. मग तुम्ही काका पाळतात श्रावण. काकांसाठी पण शेवभाजी नाही. काका बोलले मी कालचंच खाईल वेळ, दुसरं काही करू नकोस. अंकल पण बोलले दुसरं काही करू नकोस, तब्येतीची काळजी घे. तसे माझे डबेवाले ना खूप समजूतदार आहेत. त्यांचं काय नसतं. आणि काकांना एकदम माझी काळजी असते. काल त्यांना उपवास होता, माझी तब्येत बरी नव्हती, तर मी साबुदाण्याची खिचडी करू शकलेली नाही. मग तशी झोपली मी दिवसभर सोमवारी. की मला झोप खूप त्रास होत होता. खूप काही थोडं मेंटली पण डिस्टर्ब होत असते मी सारखी सारखी. काय माहिती का होतं मला असं. मध्येच चिडचिड होते. मध्येच काय होतं, मध्येच मी चांगली असते, मध्येच चिडचिड होते. मग राग कधी पोरांवर निघतो, कधी काय. अख्खा दिवस झोपूनच घेतलं होतं. काकांना पण खिचडी केली नाही, काय नाही. मग आज त्यांना ती साबुदाण्याची खिचडी गोड करून दिली नाश्त्याला. खाल्ली. तर ते बोलले होते नको करू, सारखं बोलतात दवाखान्यात जा दवाखान्यात जा. पण मी केली. आणि मला गोड खिचडी नाही आवडत, तसं तिखट आवडते. पण मी काकांना करून दिली साबुदाण्याची खिचडी. सगळं एकटीच्या जीवावर असल्यामुळं कसं असतं माहिती आहे का, थोडीशी चिडचिड होते, थोडंसं त्रास होतो. पोटात पण काय नव्हतं मला 2 दिवस झालं. रविवारी पण काय खाल्लं नव्हतं. मला तो वासच भरला होतो चिकन बिकन. रात्रीभर झोप नाही, काय नाही. जगातल्या प्रत्येक बाईला महिन्यातनं त्रास होतच असतो. त्यामुळे मला पण महिन्यातनं त्रास होतो. आणि त्यावेळेस पण असं काम करायला वेळ लागले ना की अजून त्रास होतो. असं वाटतं की तो वेळ कामाचा असं वेळेस काम नाही करावं, झोपून द्यावं. मला हे 4 दिवस खूप त्रास होतो. खूप म्हणजे खूप त्रास होतो. मला काम करायची इच्छा होत नाही. कारण असं वाटतं नुसतं झोपावं, नुसतं झोपावं. पण काय करणार, कोण देणार आराम आपल्याला. आणि आपल्यामुळं कोण किती उपाशी राहणार आहे. आज पण मी शॉर्टच व्हिडिओ बनवणार आहे, जेवणाची एवढी दाखवणार नाही. तसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेवण माझं कालचंच आहे. अंडा करीची तर मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे. थोडं मेंटली मला फ्रेश होऊ द्या, थोडंसं मला व्यवस्थित होऊ द्या. तर मी नक्कीच छान छान रेसिपी, छान छान व्हिडिओज टाकेल. आज मी 2 दिवसांनी चहा चपाती खात आहे. 2 दिवसांनी. आणि थोडं बरं पण वाटतंय मला. खूप खूप छान वाटते मी खात आहे तर. आता खाणं, थोडंसं बसणार, आराम करणार, चपात्या करणार 2-4. भात सगळं आहे कालचा. मला बॅलन्स तुम्हाला असं सांगून काय टेन्शन नाही. काय पण खातात ते. खूप समजूतदार आहे. खूप म्हणजे खूप समजूतदार आहे माझ्या बॅलन्स. काय बोलत नाही ते बोलतात फक्त तुम्ही आराम करा. तुम्ही चांगले असाल तर आम्हाला छान जेवायला मिळेल. तुम्हाला काय झालं तर आम्हाला जेवायला खूप बोलत असतात. मला डोक्यात ना
मला कमेंट करून प्लीज सांगा. डोक्यात एक गोष्ट गेली ना तर ती निघतच नाही. तीच मला खूप त्रास देते आणि हे 4 दिवस तर मला एवढा त्रास होतो की मला थोडंसं कोणी काय बोललं ना मी मेंटली डिस्टर्ब होऊन जाते आणि मला खूप त्रास होतो, खूप चिडचिड होते. मला काही खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही. असं वाटतं की जे बाईला हे 4 दिवस खा, ते 4 दिवस तिला आरामाची खरंच खूप गरज असते. कोणीतरी असावं तिच्यापाशी, ते 4 दिवस आराम तिला द्या. सहसा मी आराम करतच नाही. खूप बरं वाटलं. आता काही खाल्ल्यानंतर एवढं मस्त वाटलंय ना, रिलॅक्स वाटतंय. थोडासा आराम करते. संध्याकाळी काय करायचं असेल तर नक्कीच मी व्हिडिओ टाकते तुम्हाला संध्याकाळची. आता काही जेवण नाही आहे, आता जरा बसते, आराम करते. भेटूयात आपण संध्याकाळी. बाय. नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे का? बरे असलेच पाहिजे. मी पण बरी. आता एकदम मस्त भारी भारी मसूरची डाळ टाकलेली शिजत, जसं की मी तुम्हाला सांगितलं संध्याकाळी मी तुम्हाला दाखवेल. मी आजचा मेनू काय पीठ मळून ठेवलेला आहे. तर आजचे मेनू आहे वालाची भाजी. तुम्हाला वालाच्या भाजीची रेसिपी दाखवते. भात झालेला आहे आपला, भात घालून ठेवलाय मी. आणि आता आपण बघूया वालाची भाजी. तर फटाफट मस्त की वाटण वाटूया. वाटणाला 2 कांदे, 1 टमॅटो, मिरची, जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, अद्रक हे वाटा. हे मी तुम्हाला नेहमी सांगते, सगळं कच्चं वाटा. भाजीला मस्त तरी येते, फ्राय जास्त करा. चला आपण वळूया भाजीकडे. हे बघा, मी 2 कांदे घेतलेले. दुपारचं वाटण आहे थोडंसं, त्याच्यामुळं 2च कांद्याचं वाटण वाटणार आहे. हे बघा, दुपारचं वाटण आहे म्हणजे भरपूर आहे, थोडंसंच लागेल वाटण. भाजी जास्त आहे. 2 दिवस खूप बरं नव्हतं मला, आज जरा बरं वाटायला लागले, तर म्हणलं आज व्हिडिओ बनवा. म्हणून काय 4 दिवस होतोच तो त्रास, जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं. आता एकदम मेंटली पण फ्री आहे, सगळं फ्री. डोकं पण दुखायचं थांबलं. मला खूप डोकं दुखतं, खूप डोक्याचा त्रास आहे. थोडं एवढं डोकं दुखतं ना की काय विचारूच नका. काही करायची इच्छा होत नाही, काम करायची इच्छा होत नाही, काही नाही. नुसतं असं वाटतं झोपावा. पण तरी पण मी थोडंफार असं करत असते, उठत बसत. आता काल सोमवार होता, तर काल सकाळी तर मी जसं तुम्हाला सांगितलं मी जेवण नाही केलं. काल सकाळी झोपूनच राहिली होती. संध्याकाळी आली, मग म्हणजे मंदिरात पण नाही गेली काल. तर आली, खीर केली मी मस्तपैकी, मेथीची भाजी केली होती, डाळ भात आणि मिक्स भिजवण्याची भाजी केली होती. छान झाली. कालच मला वालाचं विरडं करायचं होतं. महादेवाचं प्रिय आहे वालाचं विरडं, मेथीची भाजी, कारलं, आळूची वडी. महादेवाचं प्रिय जेवण आहे. जाऊन द्या, प्रियमधलं एक केलं होतं आपली खीर. महादेवाला खीरही खूप आवडते. खरंच जायचं आता श्रावणात, दर सोमवारी, दर शनिवारी. मी ते एवढं म्हणजे शनिवारीच नाही, पण सोमवारी गोडधोड काहीतरी करते. मग डबेवाले पण खूप खुश होतात. आलं टाकले, ते 2 कांदे टाकते. आलं मी तुम्हाला सांगितलं होतं थोडंसं हे करून घ्या, ते मी करूनच ठेवलं होतं दुपारी. वाटण वाटलं होतं, त्याच्यातलं थोडंसं आलं ठेवलं होतं, लसूण ठेवलं होतं आणि कोथिंबीर वगैरे सगळी धुवून पण ठेवली होती. बघा, पोरगा पण गेलाय घरी. माझ्या पोराने या महिन्यात श्रावण पाळलेला आहे. त्याला बोलली होती नको पाळू, तरी पण त्यांनी पाळलंय श्रावण. दुपारी तर काहीच जेवला नाही, उपाशीच राहिला. कारण का दुपारी मी अंड्यावाल्यांना अंडा करी केली होती आणि मी जसं की मी तुम्हाला सांगितलं सकाळी की सगळं जेवण तसंच राहिलं होतं, कालची भाजी वगैरे. मग काका मला बोलले की काय करू नको बाई, एवढं जेवण वाया नको जाऊन देऊ, आम्ही सगळे हे खाऊ. मग काका, अंकल, मी, अजून 2 ताई होत्या. त्या पण बोलल्या राहू दे वहिनी, उपासाचं जेवण आहे, आपण ते काय खाऊया. आम्ही सगळ्यांनी तेच जेवण, सगळे म्हणजे डब्यावाले, मी नेहमी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये की माझ्याकडे जे जेवणावाले डबे ते इतके चांगले आहेत, खूप म्हणजे खूप चांगले. मला प्रत्येक वेळेस समजून घेत असतात, प्रत्येक वेळेस. कढई घेतली, ठेवली गॅसवर. वाटण पण वाटून झालं. तेल टाकूया आपण. परवाच्या दिवशी गेली डीमार्टला, शनिवारी गेली, तुम्हाला व्हिडिओ दाखवली, किराणा वगैरे आणला. अजून काही जणांचे पैसे नाही आलेले, 2-3 जणांचे खायचा गॅस संपला होता.
तो आज आला. खालच्या गॅस म्हणजे जो आहे ना छोटा 5 लिटरचा गॅस 550ला. जवळचेच पैसे गेले. आता येतील अजून, लोकांचे पेमेंट नाही झाले. आता अंकलला विचारले मी, अंकल कब पैसे दोगे. अंकल काय बोलतात, हाँ बिटवा देता हूँ. त्यांचाच पेमेंट खूप लेट असतो. वॉचमॅन आहेत ना, वॉचमॅन लोकांचे पेमेंट सहसा लवकर होत नाही बिचाऱ्यांचे. त्याचा 1 तारखेचा महिना होता, काय झालं नाही आपल्याला. अरे मी गॅसच चालू नाही केलाय. तुमच्याशी बोलता बोलता गॅस नाही चालू केला. सगळं बटाटे घेऊया मस्तपैकी मोठे मोठे. तीन बटाटे घेतलेले, छोटे छोटे 3 घेतले. पालाचा बिरडा आहे, पावशर आहे. म्हणजे ही 8 जणांची भाजी होईल आणि मला धरून नाही. म्हणजे एकच भाजी आहे. काका खूप भाजी खात नाही, अजून ते बाबा पण खूप भाज्या खात नाही, मग होऊन जाईल. आणि दुपारची ती अंडा करी आहे ती त्या दादाला देईल. 7 जण होऊन जातील धरून त्याला. 7 जणांची भाजी आहे ही. वाटण वगैरे टाकून भरगच्च मस्त. आणि आमटी पण तिखट डाळ करणार आहे, तिखट वरण नाही करणार आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. वाटण टाकूया आपण कढईत. आपण मस्त तळून घेऊया. जसं सांगितले, कांदा, टमॅटो, लसूण, कढीपत्ता, अद्रक हे सगळं वाटून घ्यायचं. कच्चच भाज्यांना छान टेस्ट येते. आणि नंतर एकदम छान शिजून घ्यायचं. प्रत्येक वेळी भाज्याला मी असंच वाटत असते. कधी कधी तर अर्जंटली मी चिकनला पण हेच वाटण वाटते. आता अंड्याला येत वाटण, खोबरं वगैरे आता काळा वाटण करून ठेवायचे. पण आता काही एवढं ऑब्वियसली लागणार नाहीये, पण तरी पण करून ठेवणार आहे मी चिकनला वगैरे. डाळ टाकली, डाळीला जरा पाणी लागेल शिजायला. एवढं हे शिजूपर्यंत आपण पाणी संपले. मस्त शिजून घेऊया. तसं ते शेगडी वगैरे घेऊया चपात्याला. इकडे चपात्यांना पहिलं तेल काढून घेते, म्हणजे किती जागेवर तिच्या जाईल. चपात्यांना तेल काढून घेते हे मी. त्याला आहे का तेल बघू द्या बरोबर. थोडंसं टाकते, जरा कमीच वाटते. अर्धी पळी टाकली जराशी. काही तिथली मस्तपैकी पुसून आपण आपल्या तिच्या जागेवर ठेवून देऊया. असं रिकामी झालं की घासायचं असतं भांड, किटली बिटली घासून घ्यायची रिकामी होईल तेव्हा. अरे बघा, वाटण आपलं मस्त शिजलेलं आहे. आता याच्यात आपण हळद टाकूया. ते डाळ पण शिजली आहे मसूरची, तर हळद टाकूया आपण. हळद टाकली, याच्यात पण टाकून घेतली हळद. सारखा डब्बा नको काढायला म्हणून. चांगलं शिजू यायला हळद टाकून. पीठ पण कुठं झालंय बघा, मस्त वाटण दिसतं. बारीक गॅस करूया. त्याच्यात मी घालत आहे मसाला मी तुम्हाला सांगितले, मी बाहेरचे मसाले वापरत नाही. मी हा एकच मसाला आहे, ह्याच्यात सगळं मिक्स मसाला आणते. धना पावडर, जिरा पावडर, जे कोणते गरम मसाले ते सगळे ह्याच्यात टाकून आणते. आपलं लाल तिखट, मिरची पावडर साधी, हे सगळं मी मिक्स करून आणते.
सगळे मसाले मिक्स. आमचा मसालावाला खूप छान मसाला बनवून देतो. म्हणजे बाहेरचे मसाले वापरून म्हणजे जळजळ होत नाही छातीत, काही नाही. एकखट्टी सगळा मसाला. आणि मी दर महिन्याला फ्रेश मसाला बनवून आणते, त्याच्यामुळं काही त्रास होत नाही ॲसिडिटीचा. तर थोडं शिजून घेऊया. म्हणजे डाळ पण झाली बघा मस्त. टाकल्यामुळं कलर आलाय छान. फक्त टॅमॅटो टाकून शिजून घेतला या मसूरच्या डाळीला. त्याला मी थोडा एक कांदा कापून टाकेल आणि लसूण, जिरं, मोहरीची फोडणी देईल कढीपत्ता लावून. त्या मी गॅस बंद करते. डाळ शिजल्यामुळे याला सगळं झाल्यावर, चपात्या वगैरे झाल्यावर फोडणी देईल. नाही तर एक काम करते, आताच फोडणी देऊन घेते. मी तुम्हाला दाखवते ती मसूरच्या डाळीची पण फोडणी. कढई काढून घेते साईडला. हे बघा छान शिजलं आहे. मिक्सरमधल्या भांड्यातलं पाणी टाकते आणि आपण याच्यात जरा मीठ टाकून घेऊया चवीनुसार. त्याला तरी येऊपर्यंत असं सोडून देऊया. मीठ टाकते चवीनुसार. कढीपत्ता वगैरे सगळं वाटणातच टाकायचं, कारण का मुलं नखरे करत नाही. एक आणि हा 1.5 चमचा मी मीठ घातलं आहे. आणि याच्यात काय करूया आपण, बटाटा टाकून आधी शिजून घ्या. वाल पहिले शिजतात, मग काय करायचं, आधी बटाटा टाकायचा आणि थोडंसं शिजून घ्यायचं आणि मग वाल टाकायचं. अजून थोडं पाणी घालू याच्यात. पाणी घालून थोडं शिजून घेऊया मस्तपैकी. तरी येऊपर्यंत वाढवूया. तोपर्यंत आपण देऊया आमटीला फोडणी. घातलेले मी बघा तुम्ही. बटाटा आधीच थोडा शिजून घेतला होता, तर वाल टाकून शिजून घेईल जराशी. थोडा फास्ट गॅस करूया. फोन आला म्हणून जातं थांबून. असे फोन येतात मधी मधी की दाखवणं थांबून जातं आणि वेळ पण होतो. आता किती 7:30 वाजलेले आहेत. चपात्या पण करायच्या आहेत एवढ्या. बघा आमटीला पण फोडणी दिली. मी तोंडी सांगते तुम्हाला कशी दिली. मी याला एक कांदा कापला, 4 लसणाच्या पाकळ्या कापल्या, मसूरची डाळ, मुगाची डाळ मी शिजून घेतली होती आधी. शिजताना मी हिंग टाकले होते, हळद टाकली होती, तुमच्यासमोरच हळद टाकली होती आणि फोडणी दिली. आणि मग फोडणीला कढीपत्ता आणि टमॅटो पण शिजतानीच टाकले होते. आणि फोडणीला काय केलं, कढीपत्ता, जिरं, मोहरी, कांदा, लसूण हे टाकलं. एक थोडीशी मिरची टाकली आणि फोडणी दिली आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. बाकी छान दिसते आमटी आणि खूप छान लागते. अगदी चिकन मटणाच्या कालवणासारखी बघा, खूप छान लागते. आता ही भाजीला उकळी आलेली आहे. बारीक गॅस करून ठेवून देऊया आणि झाकण देऊया. आता आपण करून घेऊया चपात्या. तर अशा पद्धतीने आपला स्वयंपाक झालेला आहे. सगळ्या भाजी झाली, आमटी झाली, भात झाली, चपात्या झाल्या, सगळं झालेलं आहे. तर देवाची देवपूजा करूया, सगळं आवरूया. तर आपण भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत तुम्ही खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. आणि प्लीज प्लीज नम्र विनंती, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन बटन दाबायचं विसरू नका.